श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले आणि अंगावरती शहारे उभे राहिले. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला लगेचच सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तिथे तुमचा अनुभव शेअर करू शकता. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मला माहीत नव्हतं अगोदर की स्वामी सेवा काय, स्वामींची सेवा कशी असते, स्वामी कसे दिसतात याविषयी मला काही एक माहीत नव्हतं. पण मला जेव्हा महाराजांविषयी कळलं त्यावेळेस खूप उशीर झालेला होता आणि त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख होते, एवढे संकट होते की एक झालं की एक पुढे उभं राहत होतं. त्यामुळे महाराजांची सेवा करणं क्रमप्राप्त होतं. मी खूप सेवा करत होती, प्रचंड सेवा करत होती, पण माझा एकही प्रश्न सुटत नव्हता. मला सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले. महाराजांच्या सेवेत माझा जो छोटा मुलगा आहे तो झाल्यानंतर त्याचे जे पाय होते ते पायच पकडत नव्हता. त्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो अपंगच आहे, त्याला काहीच विलाज नाही, ऑपरेशन केलं तरी व्यवस्थित तो होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते, काही ना काही उपाय असतील, कुठेतरी असतील. आणि महाराजांविषयी मग त्यावेळेस मी यूट्यूबला खूप सारं बघितलं, ऐकलं आणि माझ्या मनात वाटलं की आपण देखील ही करून बघूया. अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणतात, खरंच शक्य होईल का? म्हणून मी काय केलं, महाराजांची सेवा सुरू केली. खूप सेवा करू लागले. जसे जसे सेवा सांगत होते तसे तसे सेवा करू लागले. मठामध्ये गेले. मठात गेल्यानंतर तिथे प्रश्नोत्तर सेवा केली. त्यांनी मला 7 गुरुचरित्र पारायण करायला सांगितले आणि मग मी ते पारायण सुरू केले. 7 गुरुचरित्र पारायण झाले. खूप खडतर माझ्या त्यावेळेस परीक्षा देखील महाराजांनी घेतल्या, खूप साऱ्या परीक्षा घेतल्या, पण मी ते करतच राहिले. कारण जेव्हा जेव्हा पारायण घरात सुरू केलं तेव्हा खूप सारे भांडणं आमच्या घरामध्ये झाले. मिस्टर नॉनव्हेज घेऊन यायचे, ड्रिंक करून यायचे आणि प्रचंड त्रास घरामध्ये होऊ लागला. असंच माझं गुरुचरित्र पारायण ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस मिस्टर ड्रिंक करून आले आणि नॉनव्हेज देखील आणलं आणि त्या दिवशी मिस्टरांना रात्रभर खूप साऱ्या उलट्या झाल्या, खूप भयंकर त्यांना त्रास झाला. दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यावेळेस सकाळी त्यांना रक्ताची उलटी झाली. आम्ही प्रचंड घाबरलो आणि मिस्टरांना ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं यांनी यानंतर ड्रिंक जर घेतली तर यांना जाण्याची शक्यता आहे, यांची वाचण्याची शक्यता फार कमी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. पण मिस्टर ऐकायला तयारच नव्हते. मग मला वाटायचं की एवढी सेवा करते, एवढं सारं करते, किती हा भयंकर त्रास होतो. आणि जे कोणी सेवा करत नव्हतं सर्वजण असे आनंदात राहायचे, आनंदात फिरायचे. मग मी ही सेवा करते, देवाचं करते, मग माझ्याच वाटेला एवढं दुःख का बरं आहे? त्यापेक्षा जर ही सेवाच नाही केली तर काय? कारण माझ्या मुलामध्ये काहीच फरक नव्हता. 7 गुरुचरित्र पारायण झाले तरी काहीच फरक नव्हता. दुसरी सेवा देखील खूप चालू होती. मी जेवण कमी करायची, जेवण करत नसायची, पण सेवा मात्र करायची. पहाटे 3-3 वाजता उठून मी सेवा करत होती. मोठ्या मुलीचाही खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. तिच्या सासरी खूप भयंकर त्रास तिला होता. तेही टेन्शन होतं. तेही स्वामींना मी मागत होती की तिचं व्यवस्थित करा, नाही काही तर तिचं तरी व्यवस्थित करा, पण तिचं पण व्यवस्थित होत नव्हतं. तिला सासरी प्रचंड त्रास होता, मानसिक शारीरिक प्रत्येक त्यांचा छळ चालू होता. तिचा नवरा तिला खूप मारहाण करत असायचा. त्यामुळे मला सर्व बाजूनी खूप म्हणजे खूप डिप्रेशन आलं आणि दुःख झालं. महाराजांची सेवा करून काहीच होत नाही असं एकदा मनामध्ये ठाम माझा निश्चय बसला. त्यानंतर मी म्हटलं की आजपासून मी तुमची सेवा करणार नाही, काहीच करणार नाही. तुम्ही नाहीच आहात या जगामध्ये. सर्व लोक जे सांगतात ते सर्व काही खोटं सांगतात. तुम्ही जर असतात तर तुम्हाला हे माझ्यासोबत जे घडत आहे ते दिसलं असतं आणि थोडी तरी दया माझ्यावरती आली असती. म्हणतात ना, सर्वजण तुमचे लेकरं आहात, लेकरांची माया आईला येते. मग माझ्याकडे का बरं दुर्लक्ष केलं? आजपासून मी काहीच करणार नाही. मग मी रागारागामध्ये महाराजांची मूर्ती घेतली आणि आमच्या जवळच असलेल्या कचरा कुंडीमध्ये नेऊन महाराजांची मूर्ती
फेकून दिले. मनामध्ये वाईट देखील वाटत होतं, रडायलाही येत होतं. त्या दिवशी मी सुद्धा जेवण केलं नाही. खूप रडली मी, खूप म्हणजे खूप रडली आणि वाटायचं की खरंच आपण हे बरोबर केलं की चुकीचं. मला करमतच नसायचं. मी कितीही म्हटली ना की महाराजांचं नाव घ्यायचं नाही, तरी मी ते नाव घेतच असायचे. संध्याकाळी मूर्ती टाकली, सकाळी मी ती मूर्ती कचऱ्यास तिथे बघायला गेली. पुन्हा पश्चाताप झाला की माघारी घेऊन यावी, पण जेव्हा गेली बघायला त्यावेळेस तिथे ते काहीच नव्हतं, कारण कचरा भरून नेलेला होता गाडीमध्ये. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की आता महाराज गेले, महाराजांचा श्वास गुदमरत असेल, त्यांना कसं वाटत असेल, आता मी काय करू, असे खूप सारे प्रश्न मनामध्ये यायला लागले. पण माझ्याकडे आता काहीच राहिलेलं नव्हतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझे जे काही सुखाचं थोडं वाटायला पाहिजे होतं क्षण, पण माझे जेव्हा महाराजांना घराबाहेर काढलं त्यानंतर आणखी दुःखाचे वादळ खूप जोरामध्ये सुरू झाले. माझे मिस्टर एक्सपायर झाले, मिस्टर गेले. त्यानंतर आता सर्व मुलांचा सांभाळ, छोट्या मुलाला तर काहीच फरक नव्हता, त्याचं सर्व काही मलाच करावं लागत असायचं. त्यामुळे खूप टेन्शन मला येत होतं. मोठ्या मुलीचं व्यवस्थित नाही, आता जी 2 नंबरची मुलगी होती तिचं लग्न करायचं होतं, तिच्यासाठी योग्य स्थळ देखील येत नव्हतं, पैसे तर काहीच नव्हते. गरिबी ती प्रचंड झालेली होती, कर्जाचा डोंगर वाढलेला होता. माझ्या मिस्टरांनी खूप जणांकडून पैसे घेतलेले होते, त्यांचे पैसे वापस दिले नाही. माझे मिस्टर गेल्यानंतर ते सर्व लोक घरी येऊ लागले आणि पैसे मागू लागले. ते आम्हाला कागद दाखवू लागले, त्याच्यामध्ये माझी जमीनसुद्धा गेली, जी काही जमीन होती, कारण मिस्टरांनी जमिनीवरती व्याजाने पैसे काढलेले होते आणि त्यांनी डबल टिबल व्याज लावून त्याचं चक्रवाढ व्याज करून ती खूप मोठी रक्कम केली आणि माझी शेतीसुद्धा केली. माझ्याकडे आता काहीच राहिलं नव्हतं, माझ्याकडे काहीच म्हणजे काहीच राहिलं नव्हतं. कुणाचाच आधार नव्हता, कारण माझे आईवडीलसुद्धा एक्सपायर झालेले होते, भाऊ काही लक्ष देत नव्हते. मला खूप रडायला यायला लागलं की आता काय करावं. मला महाराजांची आठवण यायची, स्वामीच आहे. मी मठात जाऊन खूप रडली की मला माफ करा, मी तुम्हाला घराबाहेर काढलं, मी काय करू आता, मला मार्ग दाखवा. मी जरी स्वामींना सोडलेलं होतं, पण स्वामींनी मला तरी देखील सोडलं नव्हतं. मी जरी त्यांना घराबाहेर काढलेलं होतं, पण त्यांनी मला त्यांच्या चरणाजवळच ठेवलेलं होतं, कारण स्वामींनी त्यांच्या तारक मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की मी ज्याचा हात धरतो तो कधीच सोडत नाही. आणि खरंच तसंच होतं. अप्रत्यक्षरित्या महाराज माझ्यासोबतच होते, पण म्हणतात ना, जे काही आपल्या आयुष्यात आहे ते आपल्याला भोगूनच संपावं लागतं. आपले जे काही मागच्या जन्मीचे पापकर्म आहे त्यामुळे आपल्या जीवनात जे काही घडतं त्यामुळे घडत असतं. आणि माझ्यासमोर महाराज असे व्हिडिओ यायला लागले. मी ते व्हिडिओ बघून मला खूप पश्चाताप व्हायचा की माझंच कर्म होतं आणि त्यामुळे माझ्यासोबत हे घडत होतं आणि मी महाराजांनाच उगीच दोष देत होते. माझ्या कर्म पालथं पडलं आणि महाराजांना मी घराबाहेर काढलं. मला खूप पश्चाताप झाला आणि मला तीच मूर्ती पुन्हा पाहिजे होते, पण आता कशी मिळणार. पण मी महाराजांपुढे हट्ट धरला की तुम्ही जर खरंच माझ्यासोबत असताल आणि माझं ऐकत असताल, मी जर तुमचं बाळ असेल, तुमचं लेकरू असेल, तुमचाच अंश असेल, तर मला त्याच मूर्तीच्या रूपामध्ये तुम्ही माझ्या घरी पुन्हा यायचं आहे. तुम्ही जर स्वतःहून आले तर मी म्हणन की खरंच तुम्ही माझ्यासोबत होते, तुम्ही माझा हात कधीच सोडला नाही. असं मी महाराजांना विनंती केली आणि खूप रडली, खूप म्हणजे खूप रडली त्या दिवशी मठात जाऊन. त्यानंतर 1 महिन्याचा काळ पलटून गेला. 1 महिन्यानंतर काय झालं की अचानक माझी जी चुलत मावशी आहे ती माझ्याकडे आली आणि ती मला भेटण्यासाठी आली आणि तिने मला एक माझ्या हातामध्ये बॉक्स दिला. याच्यामध्ये काय आहे मी कुतूहलाने विचारलं, तर तिने मला सांगितलं नाही. मग मी ते जेव्हा फोडून बघितलं त्यावेळेस स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही असं त्यामध्ये होतं. ते म्हणजे जी माझी मूर्ती होती सेम तशीच मूर्ती, काहीच बदल नाही, थोडा देखील बदल नाही, सेम टू सेम मूर्ती त्यांनी अक्कलकोटवरून माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या. मी त्यांना सांगितलंही नव्हतं, काहीच नव्हतं. महाराजांनीच त्यांना ती प्रेरणा दिली आणि महाराजांनीच त्यांच्याकडून ती मूर्ती माझ्याकडे आणून दिली आणि मला कळालं की खरंच स्वामींनी माझा हात सोडलेला नव्हता, स्वामी माझ्या सोबतच होते. त्यानंतर मी पुन्हा सेवेला लागले, पुन्हा सेवा करू लागले. पण ह्यावेळेस मात्र फळाची अपेक्षा थोडी देखील मी ठेवली नाही. जे काही घडणार ते घडणारच आहे. मला फक्त याच्याशी लढण्याची ताकद द्या, शक्ती द्या, बळ द्या. यासाठी मी सेवा आता करत आहे. संकल्प घ्यायची, संकल्पित
सेवा सुरू करायची. आणि खरंच असं केल्यामुळे महाराजांना देखील आनंद झाला असेल की ही कर्म करते पण त्याची फळाची अपेक्षा करत नाही. त्यामुळे महाराजांनी नंतर मला खूप भरभरून द्यायला सुरुवात केली. असं झालं की जे माझ्या मिस्टरांनी विमा काढलेला होता त्या विम्याची रक्कम मला एकदम मिळाली. त्यामुळे माझं घराचं बांधकाम झालं, घर माझं झालं. त्यानंतर छोट्या मुलाचं जे काही मी पुण्या येथे त्याला घेऊन गेली ऑपरेशनसाठी. डॉक्टरांनीही सांगितलं की याचं ऑपरेशन होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तिथेही पैसे भरले, त्याचं ऑपरेशन केलं. पण डॉक्टरांनी चालण्याची गॅरंटी दिलेली नव्हती की शक्यतो 80%च गॅरंटी आहे, 20% त्याची चालण्याची गॅरंटी आहे, 80% नाही असं डॉक्टर बोलले होते. तरी देखील मी महाराजांच्या याच्यावर विश्वास ठेवून याच्यावरती त्याचं ऑपरेशन करायचं ठरवलं. ज्यावेळेस माझ्या मुलाला ऑपरेशनसाठी घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस मी महाराजांचा कंटिन्यू धावा करत होते की तुम्हीच माझ्या पाठीशी आहात, तुम्हीच पाठीराख आहात, तुम्हीच काय ते करायचं ते आता लवकर करा आणि माझ्या बाळाला याच्यातून बाहेर काढा आणि त्याला त्याच्या पायावरती उभं करा, म्हणजे मला एक कुणाचा तरी आधार निर्माण होईल असं मी महाराजांना म्हणत होते. आणि त्यानंतर माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं आणि 2 महिन्यानंतर खरंच माझा मुलगा हा चालू लागला. फार चालता येत नव्हतं पण तो त्याच्या पायाने चालू शकत होता. हेच माझ्यासाठी खूप होतं. डॉक्टरांनी सांगितलं सुरुवातीला तो काठीने चालेल, नंतर हळूहळू तो बरोबर चाल पडली की चालायला सुरुवात करेल आणि तसंच झालं. त्यानंतर माझा मुलगा एकदम व्यवस्थित झाला. थोडंसं आहे, थोडं वाकडं चालतो पण ठीक आहे, एका जागेवर बसण्यापेक्षा चालतो हेच खूप मोठे आहे, ही आनंदाचीच गोष्ट आहे. त्यानंतर महाराजांनी माझ्यासोबत जे जे केलं ते मी सर्व काही मला आठवत होतं आणि मला वाटायचं की मी खूप मोठी पापिनी आहे, मी महाराजांना खूप मोठा अपमान केला. तरी देखील ही दयाळू आई माझ्याकडे पुन्हा एकदा धावून आली. आई तू खरंच खूप दयाळू आहे, मायाळू आहे, सर्व भक्तांची तुला काळजी आहे, पण आम्हीच भक्त तुझ्यावरती अविश्वास दाखवून तुला बाहेर काढतो, आम्हाला माफ कर असं मी महाराजांना रोज म्हणायची. कारण मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप येत असायचा. आज माझं जीवन जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे. आणि माझ्या ज्या मोठ्या मुलीला त्रास होता सासरी, तिला देखील स्वामींची सेवा करायला लावली. आज तिचा त्रास हा 50% कमी झालेला आहे. 50% त्रास आणखी सुरूच आहे, पण तिला एवढी सेवा करायला वेळ मिळत नाही कारण शेतामध्ये खूप सारे काम वगैरे असतात. पण तिला सांगितलं आहे की काम करताना तू फक्त महाराजांचं नाम जप कर आणि घरातील सर्वांना तारक मंत्राचं तीर्थ दे, एवढीच सेवा तू कर. आणि ती तेवढीच सेवा करते आणि त्याच सेवेने त्यांच्या घरातील लोकांना 50% फरक आता पडलेला आहे. मला विश्वास आहे की आणखी सेवा वाढवली, सर्व काही झालं तर महाराज तिचा देखील संसार व्यवस्थित करतील. महाराजांना एकच कळवून विनंती आहे की आता जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा अविरतपणे अखंडितपणे माझ्याकडून आणि माझ्या मुलीकडून करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.